Hello guys, how are you? You know that we have started the online tuitions for 10th standard. Okay, we have started the science topic 1 from the science part 1, that is gravitation. In this lecture, we will focus on the free fall. What is free fall and gravitational potential energy? Okay, free fall, its definition, two examples, and gravitational potential energy. Okay, so simple topic is here. Take notebook, write down your points, and focus on the video. Okay, so let's start the video. Okay, guys, so let's start the video. We have started the gravitation chapter. Okay, we have to see in this lecture free fall and two examples on the free fall and the terms that and formulas comes under the free fall and gravitational potential energy. Okay, so first focus on the free fall. What is free fall? I will tell you. I will tell you. Suppose this is the earth. This is the earth. If we are, this is an object. हा जर आपण खाली पडला तर त्याला काय म्हणतो फ्री फॉल. पण तो कसा पडला पाहिजे? ओनली ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओनली ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, याला कोणतरी असं प्रेस करू शकतं किंवा हा कशा तरी दुसऱ्याच्या सहाय्याने खाली पडू शकतो. नो, वरी एखादा ऑब्जेक्ट वर फेकलेला असो किंवा वरून पडलेला असो, तो फक्त पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच पडत असेल, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच पडत असेल, तर इट इज कॉल्ड फ्री फॉल. इट इज कॉल्ड फ्री फॉल. or we can say whenever an object moves under the influence of the force of gravity alone. म्हणजे एकटा म्हणजे फक्त पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच एखादा ऑब्जेक्ट वरून खाली पडत असेल, then it is called free fall. It is called a free fall. म्हणजे वरती फेकलेला एखादा ऑब्जेक्ट हा फक्त आणि फक्त पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच खाली पडत असेल, इट्स कॉल्ड फ्री फॉल. जर त्याला दुसरा कशाने एखादा तर सपोर्ट वगैरे असेल किंवा तो कशातरी दुसऱ्याच्या साहाय्याने पडला, इट्स नॉट कॉल्ड अ फ्री फॉल. ओके, फ्री फॉलसाठी फक्त पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. अंडरस्टँड? नाव द टर्म्स इन द फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय म्हणतो आपण? अर्थ आहे, इतर एक ऑब्जेक्ट आहे, तो खाली पडला ओनली ड्यू टू जी फ्री फॉल. मग ही जी स्टार्टिंगची असते ना व्हेलॉसिटी, स्टार्टिंग व्हेलॉसिटी, इट्स कॉल्ड यू. इट इज इनिशियल व्हेलॉसिटी. आणि इथली आहे फायनल व्हेलॉसिटी फी, कारण की बॉल इथून स्टार्ट होणार. सो इट इज कॉल्ड इनिशियल व्हेलॉसिटी, इट्स कॉल्ड फायनल व्हेलॉसिटी. When an objects come from the above side to the down side, the initial velocity is 0 and phi is calculated. म्हणजे काय पण असेल, एक्स वाय झेड असेल समथिंग, आणि जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतली जाते. जर एखादा ऑब्जेक्ट आपण खालून वरती फेकला असेल तर ही झाली इनिशियल व्हेलॉसिटी, ही झाली फायनल व्हेलॉसिटी. येथे फायनल व्हेलॉसिटी 0 असते, इनिशियल व्हेलॉसिटी काय पण असू शकते, एक्स वाय झेड म्हणजे 3 मीटर पर सेकंड काहीही. इथं मात्र जी ची व्हॅल्यू मायनस घेतात. वाय? बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होतो ॲक्ट? पृथ्वी सेंट्रल दिशेने असा ॲक्ट होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आपला बॉल चाललेला आहे किंवा आपला ऑब्जेक्ट वरच्या दिशेने चाललेला आहे, त्यावेळी जी निगेटिव्ह घेतलं जातं. ओके, ऑब्जेक्ट आहे, जर वरून खाली येत असेल तर स्टार्टिंग व्हेलॉसिटी इज कॉल्ड इनिशियल व्हेलॉसिटी, 0 असते. फी काहीतरी असते, ते आपण कॅल्क्युलेट करायचे असते आणि जी पॉझिटिव्ह घ्यायचा. जर एखादा ऑब्जेक्ट फ्रॉम बॉटम साईड पासून जर आपण अप साईडला फेकला किंवा थ्रो केला तर इथे इनिशियल व्हेलॉसिटी ही असते. इथे इनिशियल व्हेलॉसिटी ही होती, इथे इनिशियल व्हेलॉसिटी ही असते. ती काही पण असू शकते, आपण कॅल्क्युलेट करायची. इथे मात्र फायनल व्हेलॉसिटी 0 असते आणि जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची असते. ओके, सी हिअर. In free fall, initial velocity of object u is 0 and goes on increasing due to acceleration of gravity of the earth. म्हणजे फ्री फॉल वरून खाली पडताना त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. जशी बॉल खाली 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 येत असेल तशी इनिशियल व्हेलॉसिटी वाढत जाते, 1 2 3 4 मीटर पर सेकंड. काय असं हिअर ॲक्सलेरेशन इज टेकन ॲज झी, दॅट इज ए इक्वल टू जी टी. म्हणजे ए म्हणजे ॲक्सलेरेशन असतं ना,
तर यांच्या फॉर्म्युल्यामध्ये ए म्हणजेच जी घेतलं जातं, म्हणजेच पृथ्वीचं ॲक्सलरेशन. कारण की बॉल फक्त जी मुळे पडत आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे फ्री फॉलमध्ये. दॅट इज वाय वी आर टेकिंग ए इक्वल टू जी. ओके, तर आता काही फॉर्म्युले, हे फॉर्म्युले आहेत फ्री फॉलमध्ये. कुठले कुठले? फी इक्वल टू जी टी, एस इक्वल टू 1/gt² and phi square equal to 2gs. You observe carefully the formulae, then you will know that हे फॉर्म्युले कुठून आले. तुम्हाला काय समजलं का? समजलं नसेल ते मी सांगतो फॉर्म्युले कुठून आले. We have learned Newton's 3 laws. Correct? Newton's 3 laws. What is Newton's first law? Wait, I will again here will be in brief. न्यूटनचा पहिला लॉ काय होता? त्याचा फॉर्म्युला पहिला काय होता आपण बघितले ना मागच्या लेक्चरमध्ये. तेव्हा काय होतं? फी इक्वल टू यू प्लस ए टी, हे त्याचा पहिला लॉ होता. सेकंड लॉ होता एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर असा होता. आणि थर्ड लॉ होता फी स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे मी लिहून दिलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, तुम्ही परत बघा. आता इथं बघा, फी आलं यू प्लस एच्या जागी आपण जी वापरतो. आपण इथे बघितलेलं आहे ना, एच्या जागी जी वापरतो. ओके, सो इथं परतल्या फॉर्म्युले ते एच्या जागी जी वापरून 1/2 gt² आणि फी स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gs. आता आपण इथे यू 0 घेणार, कारण की इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0, कारण की बॉल वरून खाली पडत आहे असं कन्सिडर केलेलं आहे फ्री फॉलमध्ये. सो यू इक्वल टू 0 आणि जी पॉझिटिव्ह. आता 0 गेला तर इथं काय होणार नाही. सो तर काय उरेल? फी इक्वल टू जी टी उरेल. इथं एस इक्वल टू हा 0 झाला ना यूमुळे, सो 1/2 gt² उरेल. आणि इथं फी स्क्वेअर इक्वल टू हा यू 0 झाला 2gs उरेल. हेच फॉर्म्युले इथे आहेत. ओके, फी इक्वल टू जी टी, फी इक्वल टू जी टी, एस इक्वल टू 1/2 gt², 1/2 gt² आणि व्ही स्क्वेअर इक्वल टू 2gs. ओके, म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला न्यूटनची 3 लॉ माहिती पाहिजे. ओके, आता मला सांगा, आपल्या पृथ्वीमध्ये पृथ्वीमध्ये आपण एक वरून बॉल फेकला तर तो फ्री फॉल आहे का? सपोज आता मी हा पेन वरून खाली फेकला तर हा फ्री फॉलने पडला का? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पडला का? युअर आन्सर विल बी यस. करेक्ट? हो. पण आता बघा, मला सांगा, आपल्या आसपासला काय आहे? हवा आहे. ओके, आपल्या आसपास काय? एअर आहे. ती एअर या पेनला काय करते? थोडीशी फ्रिक्शन देते ना, आणि हिचं स्पीड कमी करते. कारण आपल्या आसपास हवा आहे ऑब्विसली. ओके, मग ती ह्या पेनला थोडंसं अपोज करते. पण आपली डेफिनेशन काय आहे? फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडला पाहिजे. आता काय होतं आपल्या पृथ्वीवर, जर आपण असा बॉल किंवा एखादा ऑब्जेक्ट टाकला तर त्याला हवा अपोज करते, आणि त्या अपोज झाल्यामुळे हा पेनावर बयांसी फोर्स ॲक्ट होतो. बयांसी फोर्स ॲक्ट झाला. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ॲक्ट झाला आणि बयांसी फोर्स पण ॲक्ट झाला. म्हणजे आपली डेफिनेशन म्हणजे हा फ्री फॉल होईल का? नो. हा फ्री फॉल होईल का? नो. ओके, मग फ्री फॉल कधी होऊ शकतो? एखाद्या व्हॅक्यूममध्ये. व्हॅक्यूम म्हणजे काय? अशी जागा. व्हॅक्यूम म्हणजे एक असे प्लेस ज्या ठिकाणी काहीच नाही, हवा पण नाही, एअर म्हणजे काहीच नाही, असं म्हणजे व्हॅक्यूम. म्हणजे फ्री फॉल म्हणजे ट्रुली फ्री फॉल फक्त व्हॅक्यूममध्येच अवेलेबल आहे. आपल्या आसपास फ्री फॉल होत नाही, कारण की फ्री फॉल आणि आपल्या आसपास हवा आहे, आणि ती हवासुद्धा या पेनावर ॲक्ट होते. म्हणजे जी पण ॲक्ट होतं आणि हवा पण ॲक्ट होते. सो तो फ्री फॉल होत नाही. म्हणून इथे एक ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. बट इन फ्री फॉल, frictional force due to air opposes the motion of the object and buoyant force also acts on it. So true free fall is only possible in the vacuum. आपल्या पृथ्वीवर काय होतं? एक ऑब्जेक्ट आहे, पडला तर जी मुळे पण पडतोच, आणि आसपासच्या हवेमुळे सुद्धा हे फोर्स ॲक्ट होतो. पण आपला फॉर्म्युला काय आहे? फक्त जीच ॲक्ट व्हायला पाहिजे, हवा बिवा काय नको. हे फक्त पॉसिबल व्हॅक्यूममध्येच आहे. ओके, हे सांगायचं होतं. मग तुम्हाला एक्झाम्पल देतात, त्यामध्ये काय सांगतात? अज्युम दॅट फ्रिक्शनल एअर इज 0.
असं तुम्हाला अज्युम करायला सांगतात आणि सॉल्व करायला सांगतात. ओके, देन here two conditions we have to remember that if object falls from the height, म्हणजे जर ऑब्जेक्ट वरून खाली पडत असेल तर तुम्हाला मी सांगितले यू इक्वल टू 0 असतं, जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि ही जी फायनल व्हॅल्यू असते जी फीची असते. ओके, आणि जर ऑब्जेक्ट खालून वरती फेकला तर ही इनिशियल व्हेलोसिटी असते, ही 0 नसते, हिची व्हॅल्यू काहीतरी असते. इथे मात्र फायनल व्हेलोसिटी 0 असते आणि जी निगेटिव्ह घ्यायचा असतो. ओके, जी निगेटिव्ह घ्यायचा असतो, हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. ओके, समजलं फ्री फॉल म्हणजे काय, हे 3 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. फी इक्वल टू जी टी, एस इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर, v square equal to 2g. Okay, now let's see the first example. A iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. Assume that g equal to 10 meter per second square. Then calculate time taken by the ball to reach the ground, velocity of ball on reaching the ground, the height of a ball at half time it takes to reach the ground. एक बॉल आहे, कसला आहे, आयर्नचा म्हणजे लोखंडचा आहे, त्याचं मास 3 kg आहे, तो 125 मीटर उंचीवरून खाली टाकला, 125 मीटर उंचीवरून खाली पडतो म्हणजे फ्री फॉल्स फ्रीली तिने दिलेलं आहे. ओके, आणि त्याचं ॲक्सलरेशन आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही या 3 थिंग्स काढा, असं सांगितलेलं आहे, 3 गोष्टी काढा. कुठल्या, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड म्हणजे काय, टी काढायला सांगितलेलं आहे. व्हेलॉसिटी ऑफ बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड म्हणजे फी काढायला सांगितलेलं आहे. ओके, फायनल व्हेलॉसिटी. द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ ऑफ द टाइम इट टेक्स टू द रिच ग्राउंड म्हणजे आता हा बॉल आहे, इथे ग्राउंड आहे, इथे पडतो, ह्याच्यासाठी जो काय टाईम लागेल त्या टाईमच्या हाफ टाईमला बॉल किती येतो ते काढा आणि तिची इथून उंची काढा, हे सांगितलेलं आहे. तुम्हाला नंतर सॉल्व करताना समजेल. ओके, सो नाव वी हॅव टू फर्स्ट राईट व्हॉट गिवन. व्हॉट इज गिवन, मास ऑफ आयर्न बॉल. ओके, मास ऑफ आयर्न बॉल किती आहे, 3 kg. देन हाईट, तो किती उंचीवरून पडत आहे, हाईटला आपण काय म्हणतो, यस, किती 125 मीटर उंचीवरून पडत आहे. अगेन जी इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर येणार. आता हे पॉझिटिव्ह येणार आहे कारण की वरून खाली पडलं असं सांगितलेलं आहे. ओके, सो नाव फर्स्ट व्हेरिएबल काढायचे आहे, कुठली, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड, लिहून घ्यायचं. आता आपल्याला काय काढायचं आहे, टी. मग आता आपल्याला फॉर्म्युले बघावे लागतील टीची व्हॅल्यू काढण्यासाठी. हे दोनच फॉर्म्युले यूज करू शकतो कारण की ती टीची व्हॅल्यू ह्यामध्ये टी नाही आहे. ह्या दोन्हीपैकी कुठली यूज करायचे हा प्रश्न आहे. ओके, आता इथे फी इक्वल टू जी टी आहे. फॉर्म्युले चूज करताना असे चूज करायचे जी आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे ते यामध्ये पाहिजे आणि ती सोडून बाकींची व्हॅल्यू माहिती पाहिजे. आता इथे आपल्याला टी काढायचं आहे. ओके, सो टी असला तर त्यासाठी आपल्याला बाकींची व्हॅल्यू माहिती पाहिजे. टी सोडून फीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, नाही, तर जीची माहिती आहे, मग आपण फॉर्म्युला यूज करू शकत नाही. हा बघा, आपल्याला टी काढायचं आहे, टी आहे, यस, माहिती आहे 125 मीटर, जी पण माहिती आहे, म्हणजे टी सोडून बाकीच्या व्हॅल्यू माहिती असलेला फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे आपल्याला टीची व्हॅल्यू मिळेल. मग आपण कुठला यूज करणार, सेकंड फॉर्म्युला. ओके, इथे काय करायचं, युझिंग न्यूटन्स सेकंड लॉ. ओके, ते समजून घ्या, मी तर गडबडीत घेतो कारण की वेळ कमी, मला कमी वेळात जास्त सांगायचं असतं, नाही तर मी व्हिडिओ लेंदी होतो. ओके, सो व्हॉट इज फॉर्म्युला, एस इक्वल टू यू टी प्लस, अरे सगळं द्यायला नको, शॉर्टमध्ये लिहू, एस इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर, 1/2 जी टी स्क्वेअर. एसची व्हॅल्यू 125 इक्वल टू 1/2, जीची व्हॅल्यू 10 आणि टी स्क्वेअर 125
2 5 जार 10 म्हणजे किती झालं 5 टी स्क्वेअर. हे 5 इकडे घ्या 125 डिवायडेड बाय 5 इक्वल टू टी स्क्वेअर. याची व्हॅल्यू काढा किती येते 25 इक्वल टू 10 टी स्क्वेअर. सॉरी आता आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची टी स्क्वेअर आहे. सो आपल्याला काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचं. तर कसं येईल 25 मध्ये 20 आणि स्क्वेअर रूट घेतल्यावर स्क्वेअर जातं तर होतं टी रूट. ओके टी स्क्वेअरचं टी काढत असेल तर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागतं. आता अंडररूटमध्ये 25 म्हणजे किती आली व्हॅल्यू 5 इक्वल टू टी म्हणजे टी इक्वल टू 5 सेकंड. सेकंड काय घेतलं कारण की व्हॅल्यू टाईम सेकंडमध्ये असतो. टाईम कधी किलोमीटरमध्ये नसतो. ओके आपण पहिलं काढलेलं आहे. आता आपल्याला सेकंड कंडिशन बघूया काय आहे. सेकंड कंडिशन velocity of ball on reaching the ground. ते लिहून घ्यायचं velocity of ball reaching the ground. velocity of ball म्हणजे आपल्याला काय करायचं फी काढायचं आहे. मग आता फीसाठी तर कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल. फी कशामध्ये आहे ह्यामध्ये आणि ह्यामध्ये आहे. दोन्हीपैकी आपण एक यूज करू शकतो. मग तुम्ही कुठला यूज करणार कुठलाही यूज करा. ओके सो चला हा यूज करू आपण सिम्पल कारण की आपल्याला व्ही काढायचं आहे आणि जी आणि टीची व्हॅल्यू माहिती आहे. टीची व्हॅल्यू आपण आताच काढली. फर्स्ट लाईन इथे लिहा मग युजिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ फी इक्वल टू जी टी. जीची व्हॅल्यू दिलेली आहे 10 टीची व्हॅल्यू काढलेली आहे आपण आता 5 सेकंड. सो पी म्हणजे व्ही इक्वल टू 15. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड. म्हणजे हे झाले त्याची फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे बॉल वरून खाली पडला तर ग्राउंडवर असताना हे यू इक्वल टू 0 व्ही इक्वल टू किती असेल त्याची इथे व्हेलॉसिटी 50 मीटर पर सेकंड असेल. हा थर्ड कंडिशन सिम्पल आहे की नाही. The height of the ball at half of the time it takes to reach the ground. बघा इकडे लिहून घ्या ते सांगते ॲक्च्युअली काय विचारलेलं आहे. बॉल आहे ग्राउंड आहे बरोबर आहे. बॉल इथं पडला त्यासाठी एकूण किती वेळ लागला 5 सेकंड वेळ लागला. काय विचारलेलं आहे द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ टाइम इट टेक्स टू रिच द ग्राउंड. म्हणजे त्याला ग्राउंडवर पोचायला 5 सेकंद लागत असतील तर त्या 5 सेकंदाच्या हाफ सेकंदाला म्हणजे 2.5 सेकंदाला 2.5 सेकंदाला तो इथून कुठेपर्यंत असेल आणि त्याची ग्राउंडपासून हाईट किती असेल ते काढा. असा ॲक्च्युअली क्वेश्चन. ओके म्हणजे आता इथं आपल्याला टी किती घ्यावं लागेल 2.5 सेकंद घ्यावं लागेल. यू इक्वल टू ऑब्विसली 0 करेक्ट. आणि विलॉस आणि आता आपल्याला काय करावं लागेल याची हाईट म्हणजे हे काढावं लागेल. त्यासाठी आपल्याला ही हाईट आपल्याला काढावी लागेल त्याची. ओके म्हणजे कशी काढली आता न्यूटन सेकंड लॉ. बघा न्यूटन सेकंड लॉ कुठला आहे एस इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर. यस 1/2 जी जीची व्हॅल्यू किती 10. आता टीची व्हॅल्यू 2.5 सेकंड घेणार कारण की आपल्याला टाईमच्या अर्ध्या टाईमला व्हॅल्यू काढायची आहे. ही व्हॅल्यू काढायची आहे. त्यानंतर टोटलमधून ही मायनस केल्यावर आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. आता आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. सो टी किती येणार 2.5 स्क्वेअर यस इक्वल टू 1/2 इंटू इथं व्हॅल्यू येते 25 25 स्क्वेअर किती येतो 25 625 6.25 समथिंग येतं. हे तुम्ही सॉल्व केलं तरी जी व्हॅल्यू येते 31.25. काय व्हॅल्यूची येते 31.25. तुम्ही करून बघा. आता हे काय आलं 31.25 हाईट आहे ना. सो मीटर म्हणजे आता आपण हाईट कुठली काढली 2.5 सेकंदाला हा इथून इथेपर्यंत पडेल. आपण आता हाईट ही काढली. मग आपल्याला ग्राउंडपासून किती उंचीवर आहे ही काढायची आहे व्हॅल्यू. मग टोटल उंची मायनस ही उंची
केली की आपल्याला ग्राउंडपासून ह्या उंची आहे ते समजेल. मग टोटल उंची किती आहे? सो यस इक्वल टू टोटल उंची 125 मीटर तिने दिलेली आहे आणि मायनस 31.25. सो आन्सर इज 93.75 मीटर. जसं आपल्याला 2.5 ह्या टाईमला तो ग्राउंडपासून 93.75 एवढ्या डिस्टन्सवर असेल असं दिलेलं असतं. फक्त मला कंडिशन्स काय दिलेले आहेत ते कळल्या पाहिजेत आणि फॉर्म्युला कोणते यूज करायचे ते समजलं पाहिजे. ओके, लेट्स सी द सेकंड एक्झाम्पल. A tennis ball is thrown off and reaches a height of 4.05 meter. Before coming down, what was its initial velocity? How much total time it will take to come down? ओके, काय दिलेलं आहे तिने बघा. एक टेनिस बॉल आहे. आता इथे तो खालून वरती फेकलेला आहे. सो इथे जीची व्हॅल्यू ऑब्विसली मायनस असेल, यूची व्हॅल्यू काहीतरी असेल, पण वीची व्हॅल्यू मात्र 0 असेल. थ्रोन ऑफ रिचेस हाईट ऑफ 4.05 मीटर. तिने हाईट दिलेली आहे म्हणजे यस दिलेलं आहे. 4.05 मीटर वरती फेकलेला आहे. तर तो वरती जाऊन खाली येतो ना, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे? बिफोर कमिंग डाऊन व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. हां, आपल्याला यू काढायचं सांगितलं त्यांनी. तो वरती फेकताना त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे ती काढा आणि हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. आणि तो खालून वरती जायला आणि वरून खालती यायला किती वेळ लागेल ते काढायला सांगितलेलं आहे. सो फर्स्ट आवर थिंग गिवन काय काय गिवन दिलेलं आहे. हाईट एस इक्वल टू 4.05 मीटर. देन आणि काय दिलेलं आहे रे, जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे नंतर फॉर्म्युलामध्ये यूज करता मायनस घ्यायची असते. आता पहिला आपण काढू. काय काढू पहिला आपण? इनिशियल व्हेलॉसिटी. तिने विचारलेलं आहे ना इनिशियल व्हेलॉसिटी, तर ती काढू म्हणजे यू काढू. आता आपण कुठला फॉर्म्युला यूज करायचा? आपल्याला यू काढायचा आहे तर ऑब्विसली यू काढायचं असेल तर ओके, आपला न्यूटन यामध्ये नाही आपला. आता आपल्याला ते न्यूटन 3 लॉ हे फक्त फ्री फॉल हे फॉर्म्युला कधी जर वरून खाली पडत असेल तर यूज करायचे आहे. जर बॉल खालून वरती जात असेल तर आपल्याला न्यूटन्सचे हे फॉर्म्युला यूज करावे लागतील. ओके, फ्री फॉल असेल तर हे. मग ह्या यूची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? त्याने व्ही आपल्याला माहिती आहे का? व्ही आपल्याला यूची व्हॅल्यू काढायची आहे. सो बाकीच्या व्हॅल्यू माहिती पाहिजे. वीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली नाही. हा, फीची व्हॅल्यू 0 असते. एची दिलेली आहे. टीची माहिती आहे का? नाही. येथे यूची व्हॅल्यू काढायची आहे. ए टीची माहिती नाही. एस माहिती आहे, ए माहिती आहे. आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. कुठला आहे तो? न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. सो युझिंग न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. वेटा पाय दुखायला युझिंग न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन कुठला आहे? फी स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर यूची व्हॅल्यू काढायची. फीची व्हॅल्यू इथे 0 असते कारण की आपण ऑब्जेक्ट खालून वरती फेकलेला आहे. सो 0 इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इंटू ए 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याला मायनस घेणार 10 का सांगायला नको. देन ची व्हॅल्यू किती? 4.05 मीटर. 4.05 मीटर. यू स्क्वेअर मायनस 2 इंटू 10 20 आणि 20 इंटू 4.05 याचा आन्सर 81 येतं. हे मायनस 81 आहे. इकडे घ्या प्लस 81 इक्वल टू यू स्क्वेअर. यू स्क्वेअर आहे आपल्याला व्हॅल्यू यूच पाहिजे. सो आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट 81 इक्वल टू यू. स्क्वेअर रूट घेतलं की ह्याचं वरचं वर्ग जातो स्क्वेअर रूट. आता √81 म्हणजे किती? 9 इक्वल टू यू. म्हणजे यू इक्वल टू 9. यू काय आहे? व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. हे आपण इनिशियल व्हेलॉसिटी टाकलेली आहे. आणि काय म्हटलेलं आहे? सेकंड कंडिशन टाइम दॅट बॉल टेक टू गो अप अँड डाऊन. वरती आणि खाली जायला लागलेला वेळ काढायचा आहे. वरती जायला लागलेला वेळ आणि खाली जायला वेळ सेमच असतो. सो पहिला आपण काय काढू?
वरून खाली यासाठी लागणारा वेळ काढू. तो वेळ काढला की त्यामध्ये ते इंटू 2 करू, म्हणजे आपल्याला वरून खाली यायला वेळ मिळेल. ओके, सो नाव सेकंड कंडिशन कसं काढायचं, त्यासाठी आपल्याला न्यूटन्स सेकंडला यूज करावं. काय घ्या, न्यूटन्स सेकंड लॉ का, कारण की आपल्याला काय काढायचं आहे आता, डिस्टन्स काढायचं आहे, सॉरी टाईम काढायचं आहे. ओके, टाईम. मग टाईम प्रत्येक ह्यामध्ये टाईमचा फॉर्म्युला यूज होणार नाही. ह्यामध्ये टी आहे, यामध्ये टी आहे. टी सोडून बाकीचे आपल्या व्हॅल्यू माहिती आहेत का, यू माहिती आहे, ए माहिती आहे, फी 0 असते. इथे यस माहिती आहे, यू माहिती आहे, ए माहिती आहे, तर बी कुठलाही एक फॉर्म्युला यूज करा. ओके, इट्स सो सिम्पल. सो लेट्स स्टार्ट दी. तर आपण हा यूज करू, कारण की फीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. वरून खाली येताना फीची व्हॅल्यू काहीतरी असते, ती माहिती नाही. एसची व्हॅल्यू 4.50, यूची काढलेली आहे, टीची आपल्याला आरामशीर मिळेल. सेकंड फॉर्म्युला यूज करू. ओके, सो यूजिंग न्यूटन सेकंड लॉ, एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 8t स्क्वेअर. एसची व्हॅल्यू 4.05 म्हणजे डिस्टन्स रे, एस म्हणजे हाईट. देन यूची व्हॅल्यू, आता बॉल वरून खाली येत आहे, सो यूची व्हॅल्यू 0 असेल. ऑब्विसली यू 0 तर टी पण 0 होईल, कारण की 0 इंटू टी 0 होणार. ओके, कारण बघ आपल्याला आपण वरून खाली येताना त्याचे टाईम काढत आहोत, टाईम. तो टाईम काढून आपण वरून खाली यायला आणि खालून वर यायला सेम टाईम लागतो. सो पहिला आपण वरून खाली येताना टाईम काढू. ओके, सो आता नाव 1/2 ए वरून खाली येते, सो 10 पॉझिटिव्ह येणार आणि वरून खाली येतो, टी काढायचं आहे. 4.05 इक्वल टू 2 5 10 5t स्क्वेअर. 4.05 डिवायडेड 5 इक्वल टू टी स्क्वेअर. 4.05 डिवायडेड बाय 5 तुम्ही सॉल्व केलं तर त्याचा आन्सर येतं 0.81 इक्वल टू टी स्क्वेअर. ओके, अजून तुम्ही काय करणार, स्क्वेअर रूट घेणार, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट अंडर रूट 0.81 इक्वल टी. स्क्वेअर रूट काढलं तर आन्सर येतं 0.9 इक्वल टी, म्हणजे टी इक्वल टू 0.9 सेकंड. हा टाईम कुठला आहे, त्या बॉलला वरून खाली येण्यासाठी. मग आपला टाईम तिने काय सांगितलेला आहे, टोटल टाईम, म्हणजे खालून वरती आणि वरून खाली हा टाईम सेम असतो. जर त्याला वरून खाली येण्यासाठी टाईम लागत असेल 0.9 सेकंड, तर त्याला खालून वरती म्हणजे सेम टाईम लागतो. सो टोटल टाईम म्हणजे काय, यांची दोन तर बेरीज 0.9 प्लस 0.9, किंवा तुम्ही डायरेक्ट 0.9 इंटू 2 घेऊ शकता. आन्सर येतं इज 1.8 सेकंड. हा टोटल टाईम आहे. म्हणजे बॉलला वरून खाली जायसाठी आणि खालून वरून खाली आणि खालून वरी, किंवा खालून वरी वरून खाली, असं घ्या. टोटल टाईम हा सेम असतो. जर त्याला इकडून इकडे जायचं असेल 2 सेकंड, तर वरून खाली यायला पण 2 सेकंडच टाईम लागतो, हे लक्षात ठेवा. ओके, झालेलं आहे आपलं एक्झाम्पल. समजलं, ह्या एक्झाम्पल्समध्ये काय होतं, त्यांनी कंडिशन दिली होती की एक बॉल वरून खाली टाकलेला आहे, तर त्याची इनिशियल व्हेलोसिटी काय असेल, सॉरी त्याची फायनल व्हेलोसिटी काय असेल, सेकंड टाईम असेल, आणि हाफ टाईमला तो ग्राउंडपासून किती उंचीवर असेल. आणि या कंडिशनमध्ये काय होतं, जर टेनिस बॉल ग्राउंडपासून वरती थ्रू केला तर त्याची इनिशियल व्हेलोसिटी काय असेल, म्हणजे वरती गेल्यावर, आणि त्याला वर द्यायला आणि खाली यायला एकूण टोटल टाईम किती असेल हे विचारलेलं होतं. ओके, आता नेक्स्ट टर्म आपल्याला बघायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या मी बुकची PDF, ती PDF पण बघा, मग तुम्हाला लगेच समजून जाईल. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय सांगा. अगेन हे ग्राउंड आहे, इथे बॉल आहे, इथे बॉल आहे. मग सांगा, हा बॉल मध्ये पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. हाच बॉल जर आपण वरून सोडला
तर आपलं काय होतं, थोडंसं हाताला काय होतं, प्रेशर लागतं किंवा लागतं. हात जर बॉल आपण आणखीन वरती घेऊन गेलो आणि इथून सोडला तर काय होईल, हाताला जास्त लागतं किंवा जमिनीला जास्त काय होतं, तो प्रेशरने खाली पडतो. म्हणजे त्याच्यात काहीतरी एनर्जी आहे, त्या बॉलमध्ये काहीतरी एनर्जी आहे. मग ती एनर्जी ग्राउंडवर झिरो आहे, वरती गेली की वाढत वाढत जाते. अशी कुठली एनर्जी असेल ती हाईटनुसार वाढते, तर ती आहे पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे काय, आता इथे हा बॉल ग्राउंडवर आहे, सो इथे जी इक्वल झिरो असणार आहे. हा बॉल वरती गेला, यामध्ये काय ते जे ॲक्ट होणार, हा जी बॉलला खाली खेचतो. ओके, म्हणजे हाईटवर जर बॉल केला तर त्याला जी खाली खेचतो, त्यामुळे त्यातली एनर्जी वाढत वाढत जाते. इट्स कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे हाईटनुसार बॉलमध्ये एनर्जी जास्त किंवा ती एनर्जीची व्हॅल्यू वाढत जाते. इट्स कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर डेफिनेशन बघा, मी तुम्हाला समजेल. The energy stored in an object, the energy stored in an object because of its position, because of its position is called potential energy, is called potential energy. Energy stored in an object because of its position. म्हणजे आता ग्राउंडवर आता हा बॉलची पोझिशन कुठे आहे, ग्राउंडवर आहे, सो इथे पोटेन्शियल एनर्जी झिरो असेल. आता बॉलची पोझिशन थोडे हाईटवर आहे, तर जी पोटेन्शियल एनर्जी कशी वाढणार, कारण की त्यामध्ये जी ॲक्ट होतो. हा बॉल तर खूप हाईटवर आहे, सो जी पोटेन्शियल एनर्जी यांच्यापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे त्याच्या पोझिशननुसार पोटेन्शियल एनर्जी बदलते. तुम्हाला समजलं? आता त्याच्या काही हे स्टेटमेंट किंवा कंडिशन्स त्या बघा. काय this energy increases. आता तुम्हाला माहिती आहे एनर्जी कधी वाढत जाते, जशी हाईट वाढेल. increases as we go to greater heights from the ground. जसे आपण ग्राउंडपासून वरती जाऊ तसं त्याची हाईट वाढत, त्याची एनर्जी वाढत जाते. ओके, सेकंड कंडिशन काय, इट्स व्हॅल्यू इज झिरो ऑन सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे ग्राउंड, सरफेस ऑफ द अर्थ. ओके, म्हणजे त्याची सरफेस व्हॅल्यू झिरो आहे, पोटेन्शियल एनर्जी त्यात झिरो असते. आणखीन काय, हां, अँड if one object, त्याचा फॉर्म्युला बघा, if one object is at height h from earth's surface, then its potential energy कशी काढली जाते, मायनस जी एम डिवाइडेड बाय आर प्लस एच. यामध्ये जी काय असतो आपला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम मास ऑफ द अर्थ, कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम मास ऑफ द ऑब्जेक्ट, आर रेडियस ऑफ द अर्थ आणि एच त्याची हाईट. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ह्या हाईटवर आहे तर त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असेल, तर या फॉर्म्युला एवढी असेल. ओके, मायनस का घेतलं, कारण की बॉल खालून वरती जात आहे म्हणून मायनस घेतलेलं आहे. समजा हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. ओके, हे आपल्याला इथं बघितलं. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, हे कुठेतरी विचारलेलं वगैरे काही नाही आहे. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ग्राउंडवर जर एखादा असला ऑब्जेक्ट तर त्याची पोटेन्शियल एनर्जी झिरो. जसं ऑब्जेक्ट ग्राउंडपासून वरवर जाईल म्हणजे त्याची हाईट वाढत जाईल तशी त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. ओके, सो सिम्पली हिअर
पॉईंट्स नोट डाऊन लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चर आपलं एंड ऑफ दिस चॅप्टर आहे. सो केअरफुली स्टडी करा. बाय.